मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला. नमस्कार प्रेक्षको, मी नाझीन. खमंग मेजवानीच्या खमंग भागामध्ये सर्व खवय्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको हो, आज आपण आलेलो आहोत नवी मुंबई खारघर येथील सेक्टर 20 मधील यश अव्हेन्यू येथे आणि इथे आपल्यासोबत एक नवीन गृहिणी आहे, नवीन रेसिपी आहे. सर्वप्रथम गृहिणीची ओळख करून घेऊया आणि त्या काय बनवणार आहेत आपल्यासाठी आज स्पेशल ते सुद्धा जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुमचं आमच्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. समझ में आया? सबसे पहले तो आपका इंट्रोडक्शन करवाइए हमारे दर्शकों से. आपका नाम बताइए. मेरा नाम रत्ना चटर्जी है और मैं दिल्ली की रहने वाली हूँ. बॉम्बे में भी 9 साल पहले आई हूँ और मुझे कुकिंग में बहुत इंटरेस्ट है. लेकिन चटर्जी कनेक्टेड होता है कलकत्ता से, तो आप मैं दिल्ली ब्राउन से एंड ब्रॉटअप ही दिल्ली से हूँ. दिल्ली में हो. अच्छा, चलो. तर दिल्लीमध्येच त्या लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. त्यांचा जन्म सुद्धा दिल्लीमध्ये झालेला आहे, पण तशा त्या बंगाली आहेत. हाँ जी, बंगाली है. अच्छा, तो आज हमारे दर्शकों के लिए आप क्या स्पेशल रेसिपी बता रही हैं? मैं एक तो मोमोज बता रही हूँ. ममूज बता रहे हो. वाह. ममूज ही एक जो खाद्यपदार्थ आहे तो आपल्या महाराष्ट्राचा नसून तो नेपाळचा आहे. मॅक्सिमम नेपाळ का आहे. नेपाळचं हे एक अतिशय खूपच टेस्टी असं एक नाश्त्याचा प्रकार म्हणा किंवा त्यांची स्पेशालिटी ऑयल फ्री है. ऑयल फ्री आहे ते आणि त्यांची ती नेपाळची स्पेशलिटी असते. म्हणजे मैं भी जब नेपाल गई थी ना तो मैंने बहुत खाया था, मतलब पेट भर के मोमोज खाकर आई थी मैं इतना. और अब हमारे न्यू बॉम्बे में भी कई जगह हम लोग देखते हैं कि मोमोज के स्टॉल्स जगह जगह पर लगे हुए होते हैं और बहुत सारी भीड़ वहाँ पे जमी हुई होती है. यंगस्टर्स, हाँ, खास तौर पे यंगस्टर्स. तर तशा प्रकारची एक सुंदर आगळी वेगळी टेस्टी अशी रेसिपी आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे जे मोमोज मुलं किंवा तुम्ही स्टॉलवर जाऊन खातात तेच जर तुम्ही सफाईने आणि व्यवस्थित आणि छान प्युअर असे घरी बनवून खाल्लेत तर त्याची टेस्ट काय होणार आहे हे तुम्हाला आज आम्ही शिकवणार आहोत. तो हम लोग तयार है, चलते हैं किचन में मोमोज देखने के लिए. चलिए. तर प्रेक्षक हो, आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये आणि इथे आहे मोमोजची पूर्ण तयारी झालेली. साहित्य कसे काय वापरणार आहोत ते आपण त्यांना विचारूया आणि काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा जाणून घेऊया. तो सबसे पहले हमें बताइए कि इसमें हम क्या क्या इंग्रेडिएंट्स यूज करने वाले हैं. इसमें सबसे पहले मैं चिकन लगेगा, चिकन बोनलेस ब्रेस्ट. ये हो गया कोतुम्बीर, अदरक और लहसुन, हरी मिर्च और प्याज, शिमला मिर्च, टमाटर चटनी के लिए चाहिए टमाटर, कश्मीरी लाल मिर्च भिगोया हुआ है और ये आपका मैदा, ये काली मिर्च, नमक, तेल और पाणी. प्रेक्षक हो, साहित्याची नोंद तुम्ही केलेलीच असेल. व्यवस्थित लिहून घ्या बरं का सगळं, कारण मोमोज आपल्याला सगळ्यांनाच आवडतात आणि खायला सुद्धा टेस्टी लागतात आणि ते आपल्याला घरात बनवायला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक हा एपिसोड बघा. आता आपण साहित्याची नोंद करून घेतलेली आहे. पुढे वळणार आहोत कृतीकडे. सबसे पहले हम लोग क्या करेंगे? हाँ, सबसे पहले हम फूड प्रोसेसर में जी ये चिकन 150 ग्राम है. 150 ग्राम चिकन. ते तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ये घेऊ ग्रीन शकता. चिलीज 3 ग्रीन चिलीज, हिरव्या मिरच्या थोड़ा सा 2 टेबलस्पून गार्लिक अच्छा. और 2 टेबलस्पून जिंजर. ओके. आलं लसूण 2-2 चमचे और शिमला मिर्च, शिमला मिरचीचे काप करून घेतलेले आधा आहेत. शिमला मिर्च, अर्धी शिमला मिरची घालायची आहे 150 ग्राम चिकन मध्ये. कांदा कापून घेतलेला आहे, कांद्याचे काप. एक बड़ा सा ऑनियन. अच्छा, एक मोठा कांदा घ्यायचा आहे और कोथिंबीर. आणि कोथिंबीर घ्यायची आहे. हे सगळं साहित्य एकत्रच आपल्याला वाटून घ्यायचं आहे प्रेक्षको. ये सब चीजें हमें इकट्ठे ग्राइंड हाँ, करेंगे. इकट्ठी बराबर? ग्राइंड कर देना. अब हम इसमें थोड़ा सा स्वाद अनुसार नमक दे देंगे. अच्छा, अब हमें नमक ऐड करना है इसमें. अपने को जितना चाहिए उतना. हाँ, स्वाद अनुसार नमक ऐड कर लीजिए. तुम्हाला चवीपुरतं जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये मीठ घालून घ्या वाटतानाच और एक बार इसको फिर से मिक्स कर. अच्छा. इसको
पहले अच्छे से मिक्स प्रोसेस घुमा में मिक्स लेना है। घुमा लीजिए, जी। ड्रॉप हो जाए। उसके बाद लास्ट में नमक डाल के एक दो बार मिलाइए ताकि वो अच्छे से मिक्स हो जाए, जिससे कि नमक नहीं तो पानी छोड़ देगा बाकी पाणी हा बरोबर बाकी आहे. प्याज कोथिंबीर का बरोबर आहे. पाणी आ सबका जाएगा. पाणी छुटेगा. हाँ. अच्छा, म्हणजे इथे तुम्ही एक गोष्ट आवर्जून त्यांनी सांगितलेले लक्षात ठेवायची आहे. आपण आधी जेव्हा सगळे इन्ग्रेडियंट्स एकत्र केले म्हणजे चिकन बोनलेस, त्याच्यानंतर आपण शिमला मिरची टाकली, कांदा कापून टाकलेला आहे, हिरवी मिरची आणि एक एक चमचे असे 2 चमचे आलं लसूण घेतलेलं आहे. ते सगळं एकत्र केल्यानंतर आधी तुम्ही फिरवून घ्या, मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाका आणि मीठ टाकल्यावर मात्र जास्त फिरवू नका, 1 किंवा 2च गरके करून घ्या. आणि त्याच्यानंतर ये थोडा जाडा जाडासा रखना है. हाँ, थोड़ा मोटा सा. थोडंसं जाडं ठेवायचंय, ते एकदमच आपल्याला त्याची पेस्ट सारखं नहीं करायचंय, थोडंसं जाडं ठेवायचं आहे. अभी ये प्रोसेस अपना पूरा हो चुका है. अब क्या करेंगे, हम निकाल लेंगे इसको हम उसको? निकाल लेते हैं. जी. ये देखिए, ये हमने बनाया है. ज्यादा नमक के साथ ज्यादा नहीं घुमाने से इसमें पानी नहीं छूटा, ये सॉलिड जैसा है, सॉलिड बराबर जैसा है. है. ठीक है. और अभी ये हमारी जो ये स्टफिंग का मोमोज की मटेरियल है stuffing तैयार हो चुका तैयार हो चुकी है. अब अब क्या हम करना है? करेंगे, अब हम लेंगे मैदा. मैदा 1 कप मैदा. 1 कप मैदा हाँ, है. 1 कप ओके. मैदा, जो 200 ग्राम मैदा कह सकती हूँ मैं. हाँ, ठीक है, 200 हाँ. ग्राम मैदा. इसमें हमें क्या ऐड करना है? इसमें 1 टेबलस्पून काली मिर्च और 1 अपने स्वाद अनुसार नमक अच्छा. और तेल. 1 या 2 टेबलस्पून तेल. अच्छा, अगर आप ऑमिट करना चाहें तेल तो भी चल सकता चल सकता है. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जास्त काहीच नाही, म्हणजे आपण जसं पीठ मळतो नॉर्मली त्याच प्रकारे मैदा 200 ग्राम त्यांनी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काळी मिर पूड टाकायची आहे आणि मीठ टाकायचं चवीनुसार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 2 चमचे तेल सुद्धा टाकायचं आहे. पण जर तुम्हाला तेल वापरायचं नसेल तर ते तुम्ही अवॉइड सुद्धा करू शकता. म्हणजे हे आपला मैदा झाला, ही काळी मिरीची पूड झाली आणि मीठ आणि तेल तुम्हाला पाहिजे तर, नहीं पाहिजे तर तुम्ही अवॉइड करू शकता. अब क्या करेंगे? और इसको पानी के साथ गूंद के रखा हुआ है. हाँ. इसमें ये काली मिर्च और नमक और थोड़े तेल के साथ. ओके. ठीक है. अब इसको हमें बेल लेना है. हाँ, इसको हमने बेल लेंगे. अच्छा, अशा प्रकारे त्यांनी ते पीठ मळून ठेवलेलं होतं ना, ते व्यवस्थित गोळे करून घ्यायचे. प्लेटफॉर्म पर ही गूंद हाँ, लेंगे. प्लेटफॉर्म में, क्योंकि उससे हमको ये आसानी होगी कि हम एक बड़ी सी रोटी बना सकते पाएंगे. हैं. हाँ. अच्छा. अब ये भी आपके ऊपर है कि आप इसको बहुत पतला बनाना चाहती हैं हाँ, या थोड़ा मोठा बना मोटा रखना चाहती हैं. म्हणजे ते आपल्या आवडीनुसार आहे. तुम्हाला किती पातळ पाहिजे, की जाडसर जर बनवायचे असतील तर तुम्ही जाडसर पोळी लाटून घ्यावी, ते आपल्या चॉईसनुसार तुम्ही करू शकता. मैं ना बहुत ज्यादा पतला रखती हूँ हाँ, और ना बहुत ज्यादा मोटा रखते रखती हैं. हूँ. ये आपने कहाँ से सीखा? लेकिन मैम ये कैसे आपने सीखा, कहाँ से सीखा, किससे सीखा? क्योंकि काफी सारी गृहिणियाँ, काफी सारी लेडीज ऐसी है जो सीखना चाहती है कि मोमोज बनाए कैसे जाते हैं, लेकिन पता ही नहीं होता यार तो कैसे बनाए घर में. लेकिन आपने कैसे सीखा ये सब? हाँ, ये ऐसा है कि मैं कुकिंग में बहुत इंटरेस्ट रखती हूँ क्या? और मुझे खाना बनाना बहुत अच्छा लगता अच्छा. है. तो कहीं भी अगर मैं जाती हूँ और हाँ. मुझे कोई चीज बहुत अच्छी लगती है तो मैं पूछ ही लेती हूँ कि कैसे बनाया. अच्छा. तो कई बार तो ऐसा होता है कि रेस्टोरेंट जाती हूँ, हाँ. उनसे मैं कोई खाना अच्छा लगा तो मैं वेटर को नहीं, मैं कुक को स्पेशल बुलाती हूँ. अच्छा. और उनको थैंक्स बोलती हूँ. अच्छा. और कई बार वो सिखा देते हैं और कई बार तो ऐसा भी हुआ है कि वो मुझे अपने किचन में ले गए हैं और वहां पे उन्होंने मुझे सिखाया कि कैसे बनाया जाए. इसमें हम कटोरी लेंगे, कटोरी लेंगे जी. और इससे हम ऐसे राउंड काट लेंगे. राउंड उसको. काट लेंगे इसके. ओके. म्हणजे आपण पुऱ्या बनवतो ना त्या पद्धतीने ते आपण पुऱ्यांसारखे त्याला गोल गोल वाटीने भाग करून घ्यायचे. अच्छा. ओके. इसको तभी तभी थोड़ा पलट लीजिए, नहीं तो चिपक जाता जाएंगे. है जी. स्लैब के साथ. प्रेक्षक हो, पुऱ्यासारखे आपण त्याचे वेगवेगळे भाग करून घेतलेले आहेत. एक मोठी पोळी लाटून त्याच्यामध्ये वाटीच्या सहाय्याने वेगवेगळे असे छोटे छोटे पुऱ्यांसारखे करून घेतलेले आहेत. आणि आता हे माझ्या हातात तुम्ही जे भांड बघताय त्याच्याबद्दल त्यांनाच विचारा. ये जो है ये स्पेशली मोमोज के लिए हाँ जी, मोमोज यूज किया के लिए जाता ही है. यूज किया जाता तो है. हम लोग अगर मार्केट में कोई लेने जाता है तो उन्हें क्या बोलना है? मोमोज का डब्बा बोलेंगे तो मिल जाएगा. कोई ये भी छोटा- बर्तन की दुकान में हाँ, मिल तो जाता ही है. जाता ही आहे. तर हे हाँ, तुम्हाला पर मुझे कोणत्याही यहाँ का नहीं भांड्याच्या- पता, मैं तो ये दिल्ली से लिया है. तुम्हाला नाही मला त्यांना ऑर्डर द्या फोन करून दिल्लीवरून आणून देते. पण हे मॅक्झिमम तुम्ही कोणत्याही दुकानात गेल्यात भांड्याच्या तिथे ऑर्डर दिली की ते बहुतेक मिळूनच जाऊ शकतं. नाही तर बॉम्बेला जावं सगळं काही मिळतं. आणि आता आपण अभी हम और क्या अगर करेंगे? नहीं भी आपके पास है और जी. अगर आपने आज ही बनाना है, सपोज आपके पास इडली मेकर है, हाँ, उसमें इसमें है वो कि छोटे बहुत छोटे, ज्यादा- हाँ, जैसे तो वो- इसमें नहीं, इडली मेकर में ढोकला का होता है हाँ, ना हाँ, प्लेट, राइट. हाँ, तो उसमें भी आप बना सकती हम्म. हैं. इसमें आपके ज्यादा बनेंगे, हम्म. 3-4 बाटी होते हैं. हाँ,
हाँ, बराबर। उसमें एक प्लेट मिलेगा आपको तो उसमें भी बना सकती है। हाँ, नहीं भी हुआ तो कोई एक पतीली में पानी ले लीजिए जिसके ऊपर एक छन्नी बैठ चने जाए रख सकते हैं। और उसके ऊपर मोमोज रख के आप उसको ढक के अच्छा। कम से कम आज ही अगर आपने बना के खाना है हा तो आप म्हणजे use कर तुम्हाला सकते हैं। खूपच असं झालं की अरे वा आज आपण बघितलं आणि आजच्या आजच बनवायचंय, तर तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स आहेत, कोणत्याही पद्धतीने तुम्ही बनवू शकता। आता याच्यामध्ये आपण तेल लावून घेणार आहोत। आपने हाँ। बताया तेल लगाना है इसमें हम जी, इसमें तेल तो हम लगाएंगे। लगा लेंगे पहले। हम ये तेल इसलिए लगाते हैं ताकि थोड़ा सा ये चिपके नहीं। अरे वाह, तेल लावायचं पण साहित्य तुमच्याकडे मस्त आहे। ये भी ब्रश अच्छा है। हाँ, ये सिलिकॉन के ब्रश जी। हैं। सबसे बढ़िया इसमें ये रहते हैं कि इसको आपने गर्म पानी में डुबोया और अच्छे से वॉश हो जाता है। क्या बात पर दूसरे वाले ब्रशेस में क्या होता है, तेल या घी चिपक जाता है। अच्छा। अभी हमने ये रोटी ली और ये चम्मच से हमने इसके अंदर ये स्टफिंग डाला। स्टफिंग डाला। ठीक है, आप चाहे तो ये रोटी और भी बड़ी ले सकते हैं। आप बड़ी अच्छा। कटोरी से बड़ी काटिए, जैसा आपकी सुविधा हा, है। म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही और बनवू ये शकता। चारों तरफ से करते हुए ये ऐसे बंद कर दीजिए। हे मोदक आपले मोदकाच्या हाँ साइज जी, से हाँ जी, कर मोदक। लेना है वैसे जी। हाँ जी, बिल्कुल मोदक जैसा ही है। अच्छा, इसमें अगर सपोज हमारे कोई दर्शक है जो नॉनवेज नहीं खाते हैं, उन्हें अगर वेज बनाना हो तो क्या इसमें ऐड करना हाँ, चाहिए? इसमें तब वो कैबिज ग्रेट करके, कैप्सिकम, कैरेट और कॉलीफ्लावर, अच्छा, ये सब हाँ, ग्रेट ये करके सब ग्रेट करके फिर वही अदरक, लहसुन, Same procedure। कोरिएंडर लीव्स जो आपकी इच्छा हो वह तो दे वो सकते डाल हैं। के, हाँ। कई कई जगह पे सिर्फ कैबिज का या कॉलीफ्लावर का भी बनता है। बनता है। अच्छा, और इसमें भी जैसे मैं इसमें ऐड करती हूँ ये कोरिएंडर Coriander लीव्स leaves और वगैरह, आपके कैप्सिकम कई जगह पे नहीं भी नहीं करते। किया जाता है, नहीं भी बराबर है। करते हैं। ये अपने वेज के साथ साथ नॉन वेज के साथ साथ वेज भी हो जाता है हाँ, ना? वेज भी हो जाता है, एक फ्लेवर अच्छा आ जाता है। अच्छा, हे मस्त अपने मोमोज तैयार हो चुके हैं पकने के लिए। हाँ, पकने के लिए तैयार। पकने के लिए तैयार हो चुके हैं। अब हम क्या करेंगे? अब ये है इसका नीचे का बर्तन जिसमें हम पानी भरते हैं। अच्छा, इसको डबल बॉयलर कहा जाता है। ओके। जब हम पानी नीचे रखते हैं उसके स्टीम से हाँ, ये पकते हैं जी। इसको हम डबल बॉयलर कहते हैं। डबल तो ये बॉयलर। नीचे पानी भरा हुआ है, हाँ। इसके ऊपर हम इसको रख देंगे अच्छा, और इसके ऊपर और भी 2 बर्तन होते हैं, आप उसको हाँ, रख के जैसे आपको जितना जितना बनाना हो चाहिए उतना ये बना रख के और ये आप ढक दीजिए। ढक दीजिए। अच्छा, ये तो हमने देखा मैम, नॉनवेज अगर मोमोज हमें बनाने हैं तो कैसे बनाते हैं, लेकिन हमारे कोई दर्शक या कोई खवैये ऐसे भी होते हैं जो नॉनवेज नहीं खाते, वेज हाँ जी। खाते हैं, तो उनके लिए आप क्या बताना चाहिए, किस तरह उन्होंने हाँ, बनाना उनके चाहिए? लिए आप क्या कर सकते हैं, आप कैबेज ग्रेट कर सकते हैं। बेसिकली कई लोग कैबेज और कॉलीफ्लावर को ग्रेट करके बनाते हैं। अच्छा, आप कैबेज कॉलीफ्लावर कर सकते हैं। चाहे तो आप उसके अंदर थोड़ा कलरफुल बनाने के लिए कैरेट। कैरेट हाँ। और कैप्सिकम अच्छा। और थोड़ा टेस्ट के लिए वही जैसे कोथिंबीर हाँ। और गार्लिक और हरा धनिया, हाँ, गार्लिक और जिंजर, हाँ, ये इनका सब भी डाल सकते वो हैं। सब मिला के आप अच्छा। कर सकते हैं। म्हणजे बाकी इन्ग्रेडियंट जे आहेत ते तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत, फक्त त्याच्या चिकनच्या ऐवजी तुम्हाला त्याच्यामध्ये कॅप्सिकम तर आपण घेतलेलाच आहे, परत तुम्हाला कॉलीफ्लावर घ्यायचं आहे, फ्लावर घ्यायचं आहे, कॅबेज घ्यायचं आहे, कॅरेट घ्यायचे, गाजर, पत्ता गोभी, फूल गोभी, ये 3 एक्स्ट्रा हमें उसमें हाँ, ऐड करने, इसमें ग्रेट फिर हम- करून घ्यायचे तुम्हाला। फिर हमें ध्यान रखना पड़ेगा कि चिकन में इतना पानी नहीं निकलता, इन सब सब्जियों से पानी बहुत निकलता जल्दी है। निकल जाता हाँ, है। तो इसलिए फटाफट बहुत बनाइए। थोड़ा थोड़ा आप बनाइए हाँ। और नमक ऐड करिए और फटाफट उसको बना लीजिए। अच्छा, ही काळजी घ्या की पाणी सुटायला नको, त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ग्राइंड करा तेव्हा थोडं थोडं करा आणि पटापट बनवत जा, म्हणजे त्याला जास्त पाणी सुटणार नाही आणि तुमची रेसिपी एकदम फर्स्ट क्लास चमचमीत होईल। अभी इसे बनने में और कितना वक्त लगेगा? हाँ, इसको 12 से 15 मिनट का टाइम अच्छा, आणि आपण ठेवलेले आहेत मोमोज तयार होण्यासाठी दूसरा गैस क्यों लगाया आपने? क्या हाँ, करना ये है? इसके लिए हम ये टमाटर को इस पे हम थोड़ा रोस्ट करेंगे। किस लिए क्या करें? ये हम? चटनी बनाएंगे हम। चटणी बनाई उसके साथ मोमोज सोबत खाण्यासाठी इथे एक सुंदर टेस्टी अशी चटणी पण बनवतोय। टोमॅटो आपण डायरेक्ट गॅसवर, म्हणजे आपण नाही का मटण किंवा याचं कालवण करण्यासाठी कोणत्याही कालवणासाठी जो मसाला करतो त्याच्यामध्ये आपण खोबरं डायरेक्ट ठेवतो, सुकं खोबरं गॅसवरती डायरेक्ट ठेवतो भाजायला, कांदा डायरेक्ट ठेवतो, टोमॅटो डायरेक्ट ठेवलेला आहे भाजायला ऐसे थोड़ा सा गार्लिक, आपको छीलने की जरूरत नहीं है। ओ न सोलताच आपण लसूण पण त्याच्यावर ठेवायचं आहे। हाँ, डाल दीजिए, वो छिलका अपने आप ही उसका जल के अच्छा, साल आपोआप निघून जातील त्याचे। आणि टोमॅटो पण त्यांनी ठेवलेला आहे अख्खा, में थोड़ा क्या जलने का टेस्ट आ जाता है। टेस्ट आ जाता और है। साथ में मैंने ये कश्मीरी लाल मिर्च हाँ, हाँ। और शंकेश्वरी मिर्च, शंकेश्वरी मिर्च, हाँ, इन अच्छा। दोनों को थोड़ा मैंने पानी में 2-3 घंटे से भिगो के रखा। अच्छा अच्छा, हे पाण्यामध्ये भिजून ठेवायचे आहेत, कश्मीरी लाल मिर्च आणि शंकेश्वरी मिर्च। हाँ, कश्मीरी लाल मिर्च से रंग आता है हाँ।
और शंकेश्वरी से थोड़ा तिखा पण आता आहे. तीखापणा. अच्छा, म्हणजे हे तिखट पण होणार, शंकेश्वरीमुळे तिखट होणार आणि काश्मीरीमुळे तुम्हाला रंग मिळणार. अशा पद्धतीने ते मिरच्या घेतलेल्या आहेत, पाण्यात भिजवून ठेवलेल्या आहेत 2 ते 3 तास आधीपासून. आणि आता टोमॅटो आपण भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित गॅसवरती डायरेक्ट ठेवून. आणि लसूण ठेवले, लसणाच्या 2 पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यांनी आणि त्या डायरेक्ट आपण गॅसवरती भाजून घेणार आहोत. ये पूरा काला होना चाहिए टोमॅटो पर? कोई जरूरत नहीं. आप इसे लीजिए और मिक्सी में देके अच्छा, इसको टमाटर, लहसुन, लाल मिर्ची और ये नमक. अच्छा, म्हणजे हे तिन्ही एकत्र तुम्हाला मिक्सर मध्ये टाकायचे आहेत. आणि थोड़ा नमक जरूर डालेंगे, हम अपना सॉल्ट अकॉर्डिंग टू अवर टेस्ट. छान, तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाका. आणि ही इथे मिक्सर मधून काढलेली चटणी त्यांनी पूर्वतयारी म्हणून तयार ठेवलेली आहे. आणि प्रेक्षक हो, आता आपण ज्याची आतुरतेने वाट बघतोय, क्लायमॅक्स आलेला आहे आणि आपले मोमोज छान असा जेव्हापासून मला सुगंध येतोय आणि असं माझं मन होतंय ना की हे केव्हा उघडेल एकदाचं ते भांड आणि मी खाईन. पण ते आपण भांड उघडूया आणि तयार झालेले आहेत की ते बघूया. मैम हो गया रहेगा तैयार? हाँ, तैयार तो हो प्लीज जल्दी खोलिए उसको. बहुत इंतजार कर लिया. ये क्या बात है. और वो अभी हम इसमें निकाल लेंगे एक एक. ये जो हमने तेल लगाया उस वजह से ये चिपकते नहीं. थोड़ा नीचे. आप एकदम से मत खींचिए. अच्छा, इसको थोड़ा ठंडा सा होना देना है. नहीं, ठंडा नहीं, ये देखिए मैं हिला रही हूँ इसको ओके, थोड़ा. अच्छा ऐसे हिला के हाँ. निकालना है. ओके. थोड़ा आप अगर एकदम से ऐसे खींचेंगे तो टूट जाएगा. चिपक जाता है हाँ, नीचे हाँ. कई बार. वाह, क्या बात है. बस. अब ये हमारे मोमोज तैयार हो गए हैं. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. मोमोज. साहित्य: बोनलेस चिकन, कोथिंबीर, आलं, लसूण, कांदा, मिरची, शिमला मिरची, टोमॅटो, काश्मीरी लाल मिरची, मैदा, काळी मिरी, मीठ, तेल आणि पाणी. कृती: सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात चिकन, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, शिमला मिरची, कांदा, कोथिंबीर एकत्र बारीक करून घ्यावे. त्यात चवीनुसार मीठ घालावे. नंतर मैद्यामध्ये काळी मिरी, चवीनुसार मीठ आणि तेल घालून मैदा मळून घ्यावा. मळलेल्या पिठाचे गोळे करून ते पुरीच्या आकारात लाटून घ्यावेत. त्यात तयार मिश्रण भरून ते मोमोजच्या भांड्यात वाफेवर शिजू द्यावेत. चटणीसाठी लसूण आणि टोमॅटो भाजून घ्यावा. लाल मिरची, मीठ, भाजलेला टोमॅटो आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून त्याची चटणी बनवून घ्यावी व वाफेवर शिजवलेले मोमोज चटणीसोबत सर्व्ह करावे. हे झाले आपले मोमोज तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी खमंग मेजवानी. हे आपले मोमोज तयार झालेले आहेत मी खाण्यासाठी आणि हे मी खाऊन बघणार आहे कसे झालेत ते. तुम्हाला खायचे असेल तर घरी करून बघा आणि कसे झालेत ते आम्हाला लिहायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता लिहून या. तुम्ही पत्ता लिहा, तोपर्यंत मी हे खाते. खमंग मेजवानी, चॅनेल 1, 119, आशादीप, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी, पनवेल. हे आपलं मस्त चटणीत बुडवायचं. गरम. टू गुड, टू गुड, टू गुड. थँक्यू. 100 आउट ऑफ 100. थँक्यू. खूप टेस्टी झालेला प्रेक्षको. म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की काय झालेलं आहे. अतिशय चविष्ट असा हा पदार्थ झालेला आहे. नक्की घरी करून पहा. मुलं बाहेर खाणारच नाहीत, मी गॅरंटी देते. आणि तुम्ही पण जाणार नाहीत घरी बनवलं. तुमचं काम वाढणार आहे. पण खरंच खूप टेस्टी झालेलं आहे. नक्की घरी करून बघा. रत्ना जी, सच में बहुत अच्छी रेसिपी. हमारे दर्शकों के साथ साथ आज मैंने भी सीखी. बहुत टेस्टी बना है, बहुत टेस्टी बना है. मैं ज़रूर घर पे बना के बच्चों को खिलाऊंगी, फैमिली को खिलाऊंगी. लेकिन मैं आपको ऐसे ही जाने नहीं दूंगी. एक छोटा सा गिफ्ट आपके लिए हमारी तरफ से. थँक्यू. प्रेक्षको, पुन्हा भेटूया खमंग मेजवानीच्या पुढच्या भागात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.